वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठान चिमूर यांच्या वतीने आयोजित चक्रवर्ती सम्राट अशोक आदर्श बुद्ध विहार स्पर्धा व पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। या स्पर्धेत चिमूर तालुक्यातील 85 पेक्षा अधिक बुद्ध विहारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। तृतीय क्रमांक विभागून जेतवन बुद्ध विहार विहीरगाव आणि लुंबिनी बुद्ध विहार चिमूर यांना प्रदान करण्यात आला। प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक विजेत्यांना लॅपटॉप, 5,000 रोख रक्कम, 22 प्रतिज्ञांचे फलक व ग्रंथ देऊन सन्मानित करण्यात आले। वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठान या आमच्या संस्थेतर्फे आम्ही चिमूर तालुक्यामध्ये चक्रवर्ती सम्राट अशोक आदर्श बुद्ध विहार स्पर्धेचं आयोजन केलं। हे आयोजन आम्ही मागच्या एप्रिल-मे महिन्यामध्ये केलं आणि आमच्या चमूने संपूर्ण चिमूर तालुक्यामधल्या बुद्धविहारांना प्रत्यक्ष भेटी दिल्या आणि ज्या ज्या बुद्धविहारांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्या सगळ्या बुद्धविहारांचं मूल्यांकन केल्यानंतर आज 25 जानेवारीला आम्ही या स्पर्धेचं बक्षीस वितरण केलं। या बक्षीस वितरण समारंभाला चिमूर तालुक्यामधील समस्त बुद्धविहारांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। एवढेच नव्हे तर ग्रामीण भागामधील अनेक महिला आपल्या लहान लहान मुलांना घेऊन या पारितोषिक वितरणाला उपस्थित झाल्या होत्या आणि गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे आमच्या संस्थेचं हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आम्ही हा जो उपक्रम हाती घेतला। या उपक्रमाला आमच्या चिमूर तालुक्यामधील बुद्धविहारांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि आज या स्पर्धेचं आम्ही बक्षीस वितरण केलं। या कार्यक्रमाला आम्ही महाराष्ट्राचे न्याय आणि विधिमंत्री नामदार ॲडव्होकेट आशिषजी जायस्वाल साहेब यांना पाचारण केलं होतं, परंतु काही कारणास्तव ते येऊ शकले नाही। मात्र त्यांचे प्रतिनिधी म्हणून पारशिवनीचे नगराध्यक्ष दीपक शिवरकर साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आणि आमच्या चिमूर तालुक्यामधून जो बिहारच्या महाबोधी महावीरासंदर्भामध्ये जो अनेक वर्ष प्रश्न रेंगाळत आहे त्या प्रश्नासंदर्भामध्ये आम्ही सामाजिक दायित्वाच्या भावनेमधून महाराष्ट्राचे न्याय आणि विधिमंत्री ॲडव्होकेट आशिष जायस्वाल साहेब यांना निवेदन दिलं आणि ते निवेदन आम्ही त्यांना असं सांगितलं की हे निवेदन महाराष्ट्र शासनाला म्हणजे सचिवालयाला जाईल आणि या महाराष्ट्र शासनाच्या सचिवालयामार्फतचं हे निवेदन बिहारच्या सचिवालयाला तुम्ही पाठवा आणि गेल्या अनेक वर्षापासूनचा हा रेंगाळत असलेला प्रश्न हा तुम्ही मार्गी लावा। आणि हे जे एक सुरुवात झालेली आहे ही सुरुवात आमच्या चिमूरच्या क्रांतीभूमीपासून सुरुवात झालेली आहे आणि आज जर आपण सगळ्यांनी बघितलं असाल तर आमच्या या चिमूरसारख्या ग्रामीण भागामध्ये आज आम्ही हा जो पारितोषिक वितरण समारंभ आयोजित केला। या पारितोषिक वितरण समारंभात जवळपास 2000 लोक या ठिकाणी उपस्थित होते। खेड्यापाड्यामधून गोरगरीब मंडळी, उपासक उपासिका मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये हे निवेदन आम्ही महाराष्ट्राचे न्याय आणि विधिमंत्री ॲडव्होकेट आशिष जायस्वाल साहेब यांना दीपक शिवरकरजी यांच्या माध्यमातून दिलेलं आहे। आज या ठिकाणी ज्या पद्धतीचं वातावरण होतं आमच्या चिमूर तालुक्यामधल्या सगळ्या उपासक उपासिकांचं अतिशय प्रफुल्ल वातावरणामध्ये त्या सकाळी 9 वाजल्यापासून या सभागृहामध्ये उपस्थित झाल्या आणि या बुद्धविहारांची जी आम्ही स्पर्धा आयोजित केली ही आगळीवेगळी स्पर्धा होती। आमच्या वाचनामध्ये अशी स्पर्धा कुठे झाली असं अद्यापही आम्ही कुठं वाचलं नाही। म्हणजे एक वैशिष्ट्यपूर्ण स्पर्धा आम्ही चिमूर तालुक्यामध्ये घेतली आणि प्रत्येक बुद्धविहारापर्यंत आम्ही पोहोचलो आणि बुद्धविहारामध्ये कोणकोणते उपक्रम कार्यक्रम राबवतात, कोणकोणते उपक्रम चालतात याचं आम्ही मूल्यांकन केलं। आणि विशेष म्हणजे अशा जेव्हा काही स्पर्धा आयोजित होतात तेव्हा अनेक स्पर्धक त्या ठिकाणी मोठ्या संख्येने मनोभावे त्या ठिकाणी आपला सक्रिय सहभाग दर्शवितात। या बुद्धविहार स्पर्धेमध्ये सुद्धा जेव्हा आम्ही स्पर्धा जाहीर केली तेव्हा अनेक बुद्धविहारामध्ये त्या ठिकाणी वाचनालय निर्माण झाले, अनेक बुद्धविहारामध्ये वेगवेगळ्या उपक्रमाला चालना मिळाली, अनेक बुद्धविहारांनी रंगरंगोटी त्या ठिकाणी केली, अनेक बुद्धविहारामध्ये रोजच्या वंदना व्हायला लागल्या। हे सगळं जे यश आहे हे आमच्या वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठान या संस्थेने जे चक्रवर्ती सम्राट अशोक आदर्श बुद्धविहार स्पर्धा आयोजित केली त्या स्पर्धेचं हे फलित आहे। आणि माझी पुनश्च एकदा सगळ्या चिमूर तालुक्यामधील सर्व बुद्धविहारांना अशी नम्र विनंती आहे की आपण सगळ्यांना जवळपास सगळ्यांना आम्ही पुरस्कार दिले, सगळ्या बुद्धविहारांना आम्ही 22 प्रतिज्ञांचं फलक दिलं। बाबासाहेबांच्या विचारावर, बाबासाहेबांच्या चालनेवर आपण सगळं त्या ठिकाणी मार्गक्रमण केलं पाहिजे यासाठी आम्ही हा सगळा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला। आणि तुमच्या माध्यमातून आम्ही सगळ्या या चिमूर तालुक्यामधील उपासक उपासिकांना सांगू इच्छितो की सगळ्यांनी आपापल्या बुद्धविहारामध्ये जे आवश्यक आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की बुद्धविहार हे चळवळीची केंद्र झाली पाहिजे, तशी चळवळीची केंद्र झाली पाहिजे म्हणून त्या पद्धतीने सगळ्या बुद्धविहारांनी त्या ठिकाणी आपले उपक्रम राबविले पाहिजे, त्या ठिकाणी वाचनालय सुरू केले पाहिजे, त्या ठिकाणी अभ्यासिका निर्माण केल्या पाहिजे, रोजच्या बुद्धवंदना झाल्या पाहिजे आणि बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला जो आपला धम्म आहे तो धम्म या ठिकाणी निर्माण झाला पाहिजे। वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानच्या वतीनं जो सम्राट अशोक आदर्श बुद्धविहार स्पर्धेचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता चिमूरमध्ये, तो आता संपन्न झालेला आहे।
या कार्यक्रमाला राजकीय पक्षातील अनेक आमदार, विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य तसेच मंत्री यांनी आपली हजेरी लावलेली आहे आणि हा दिवसभर प्रबोधनाचा कार्यक्रम सुरू झाला. बाबासाहेबांची चळवळ ही बौद्ध विहाराच्या माध्यमातून कशी सशक्त करता येईल या संदर्भात आज दिवसभर विचारमंथन झालं आणि याला संपूर्ण तालुक्यातल्या बौद्ध उपासक उपासिका आंबेडकर यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. सगळ्यांचा मी आभारी आहे.